आता हे निर्मल कंपनीचं 666 नंबरचं वाण आहे मक्याचं. तर याला मी मागच्या वर्षी लावलं होतं उन्हाळ्यामध्ये. तर उन्हाळ्यामध्ये मला असा अनुभव आला त्याचा, माझ्याकडे पाणी कमी होतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की माझ्याकडे पैसे नव्हते मटेरियल किंवा युरिया द्यायला आणि आळही त्याच्यावर तर म्हणजे येतच नाही. हा माझा 100% अनुभव आहे. की कंपनीने एवढं भारी वाण काढलंय की याच्यावर आळही हा विषयच नाही आहे. मी पोंगे भरले नाही, वरून स्प्रे मारला नाही. उन्हाळ्याच्या मक्यामध्ये असा अनुभव आला मला, कमी पाणी, विदाऊट मटेरियल, विदाऊट स्प्रे, फक्त तणनाशक मारलं होतं. म्हणजे प्युअर ऑर्गॅनिक म्हणून आपण त्याला समजू, कारण मी केमिकल वापरलेलं नव्हतं. आता मागच्या वर्षी मला एका बॅगला 15 क्विंटलची रास आली, पाणी कमी असल्यामुळे. आणि 90 दिवसात म्हणजे पूर्ण त्याचं काम कंप्लीट झालं. आणि पाणी कमी असल्यामुळे तरी सुद्धा तोटा त्याचा हिरवा होता. म्हणजे ढोरांना चारा खायला सुद्धा चांगला होता. तर अगदी मस्त वाण आहे. आणि मी तर शेतकऱ्यांना सांगतो की हा वाण तुम्ही प्रत्येकाने लावला पाहिजे. कारण की याच्यामध्ये अनुभव असा आला मला, कारण याच्यातली बिट्टी एकदम बारीक आहे आणि दाना कॅप्सूल आहे आणि कलर एक नंबर आहे. तर मागच्या वर्षी मला कलरमुळे 100 रुपये वाढून भेटला भाव. आणि यावर्षी सुद्धा मला त्याच व्यापाऱ्यांनी 100 रुपये वाढून द्यायचं मला आश्वासन दिलेलं आहे. का बा तुमचा जर निर्मल 666 जर मका असेल तर तुम्हाला 100 रुपये नक्कीच आम्ही भाव वाढवून देऊ क्विंटल मागे. तर हा एक माझा मोठा बेनिफिट झाला. आणि एका बॅगला मला मागच्या वर्षी 15 क्विंटल उतरला. आता पावसाळ्याचं मला एक असं वाटतंय का एका जणानं लावलेलं होतं. त्यांनी मला सांगितलं, "भाऊ तू 666 नंबर", मला सांगितलं. मी 2 बॅगा लावल्या तर 48 क्विंटल 70 किलो त्याला 2 बॅगांना आलेला आहे. आणि त्याला 1700 रुपये क्विंटल भाव भेटला. आणि बाकीचे इतर वाणांना 1600, 1550 असाच भाव भेटला. आता मी मागचे 3 वर्षापासून मका लागवड करत होतो दुसऱ्या कंपनीचा. पण ह्या बियाण्याचा जो बेनिफिट मला भेटला ते आजपर्यंत कोणत्याही बियाण्याचा मला फायदा झालेला नाहीये. कारण याला विशेष म्हणजे माझ्याकडे पाणी कमी, भांडवलाअभावी त्याला मटेरियल वगैरे काही द्यायचा विषय येतच नाही. तर मी 18 एकर क्षेत्रावर आता आपलं निर्मल कंपनीचं टोमॅटो मी लावणार आहे. 2383 नंबरचं टोमॅटो वाण आहे. मी ते सुद्धा लागवड करणार आहे. कारण निर्मल कंपनीचे मला टमाट्यावर सुद्धा मी रायझामिका, बायोसंजीवनी, रक्षिता, तर मी दरवर्षी माझ्या याच्याप्रमाणे करत होतो. पण मला ते एक तुमच्या कंपनीचे साहेब आहेत विशाल पाटील म्हणून, तर त्या कंपनीने त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं. रक्षिता म्हणून मी आता माझ्या टोमॅटो प्लॉटला, मागेच टोमॅटो प्लॉट आहे माझा, तिथं सोडलं तर पूर्ण झाडं बसत होते. ते सोडल्यानंतर झाडं माझे वाचले. मला गॅरंटी नव्हती का माझा तो प्लॉट वाचेल. आणि तुम्ही कोणतेही वाण निवडताना निर्मल कंपनीचं वाण निवडा आणि 100% तुम्हाला त्याचा फायदाच होईल. असे शेतकरी बांधवांना मी विनंती करतो.